पेपर 1 व पेपर 2 यांच्यासाठी उपयुक्त असलेले प्रकाश, लाईट, या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आपण. बघा, प्रकाश म्हणजे काय सुरुवातीला आपण पाहून घेऊ. प्रकाश म्हणजे असा एकरेषीय मध्ये प्रवास करतो, सरळ रेषेमध्ये राहतो, त्याला एकरेषीय पण म्हणतात. प्रकाश हे ऊर्जेचे रूप आहे. ऊर्जेचे रूप आहे. ध्वनीसारखं हा पण ऊर्जेचे रूप आहे. त्यानंतर फोटॉन्स म्हणजे, फोटॉन्स पण म्हणतात त्याला, फोटॉन्स, याच्यावर पण प्रश्न येतात ना. फोटॉन्स म्हणजे ऊर्जेची पॉकेट. ऊर्जेची पॉकेट. त्यानंतर प्रकाश हा नॉन मेकॅनिकल आहे. नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणजे यांत्रिक तरंग, सॉरी, अयांत्रिक तरंग. ध्वनी आणि प्रकाश त्याच्यामध्ये थोडस तुम्ही पाहू शकतात, उलट सुलट येतात एकमेकांच्या, थोडस लक्षात ठेवण्यासाठी. असं तर पूर्णपणे वेगळंच आहे, फक्त लक्षात ठेवण्यासाठी. प्रकाश व्हॅक्यूम मधून प्रवास करू शकतो, म्हणजेच निर्वातातून प्रवास करू शकतो. म्हणजे व्हॅक्यूम, व्हॅक्यूम मध्ये प्रवास करू शकतो. प्रकाशाची गती बघायची आपल्याला. प्रकाशाची गती बघा. गती स्थायू, द्रव, वायू आणि निर्वात. स्थायू, द्रव, वायू आणि निर्वात. ध्वनी कसा होता, स्थायू मध्ये जास्त होता, आणि इथं कसं आहे, सर्वात कमी प्रकाश, सर्वात कमी स्थायू मध्ये. द्रवामध्ये त्याच्यापेक्षा थोडा जास्त, इकडून आलं तर इकडून हे होतं. आणि सर्वात जास्त जो आहे, सर्वात जास्त तो निर्वात आहे. सर्वात जास्त ह्याच्यासाठी एक तुम्हाला किंमत दिली आहे, 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढा जास्त आहे. आणि मुळे बेसिक आहे. प्रकाश जर कापलेला असेल, प्रकाशाने कापलेलं अंतर जे राहतं त्याला प्रकाश वर्ष म्हणतात. प्रकाशाने कापलेले अंतर मोजण्यासाठी एकक म्हणजे प्रकाश वर्ष. एक प्रकाश वर्ष, 1 light year is equal to 9.4 × 10⁻15 मीटर. आणि याला जर तुम्ही किलोमीटर मध्ये केलं तर 9.4 × 10⁻12 मीटर. हे तुम्हाला लक्षात ठेवा. ते झालं बेसिक माहिती प्रकाशाची. आता याच्या नंतर आपल्याला पाहायचे आहे प्रकाशाचे परावर्तन. काय बघायचं आहे, प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन. आता बघा, आपल्याकडे
एक पृष्ठभाग आहे मिररचा. कसा आहे? मिररचा, आरशाचा. आरसा, मिरर. त्यावर एक स्तंभिका राहते. नॉर्मल, नॉर्मल, नॉर्मल ना. आता याच्यावर एक किरण पडतो. आपत्ती किरण म्हणतात त्याला. आपत्ती किरण, इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे याच्यावर पडते. त्या मिररवर आदळली. आदळली का? त्याच्यानंतर त्याचं परावर्तन होतं. म्हणजे तिथून काय होतं, ते रिफ्लेक्ट होतं पलीकडे आणि काय होतं, परावर्तन होतं. याचे परावर्तन होतं, असा जातो इकडे. इकडे जातो, गेला. ह्याला म्हणायचं परावर्तित किरण. परावर्तित किरण. हं? आता बघा, हा आय आहे आणि इकडं आर आहे. आय आहे, आर आहे. ह्याला इन्सिडेंट अँगल आणि याला म्हणजे याला आपाती कोन. आपाती कोन आणि याला परावर्तित कोन. कोन असं. इन्सिडेंट अँगल आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन झालं, बरोबर. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय होतं बघा, प्रकाशाचे परावर्तन ज्या ज्या वेळेस होतं त्या त्या वेळेस माध्यम बदलत नाही. काय होतं? माध्यम बदलत नाही. माध्यम बदलले का नाही, मिररवर आले, पलीकडे रिफ्लेक्शन झाले, दुसऱ्या ह्याच्यातून गेलं नाहीये. स्थायूमधून द्रवामध्ये, द्रवामधून वायूमध्ये असं गेलं नाही. म्हणजे ह्याचं माध्यम बदललेलं नाही. एक. दुसरं काय आहे ह्याचा आय, आपत्ती कोन. म्हणजे इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल, परावर्तित कोन. कोन कसे असतात? समान असतात. ह्याच्यामध्ये समान असतात, इक्वल असतात. इक्वल असतात. हा त्याचा तिसरा नियम आहे. तिसरा नियम. ह्याच्यासाठी 3 नियम दिलेत त्यांनी. तीन तीन नियम बघूयात आपण. काय सांगतात बघा, आपत्ती किरण आणि परावर्ती किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध असतात. कसे असतात? विरुद्ध. हे बघा, हे स्तंभिक आहे, इकडे आपत्ती आहे तर इकडे परावर्तित आहे. इकडून आपत्ती असेल तर इकडून परावर्ती असेल. हा, विरुद्ध असतात. पहिला नियम. कसे असतात? विरुद्ध असतात. दुसरा नियम काय म्हणतो बघा, आपत्ती किरण स्तंभिका आणि परावर्तित जे किरण आहे एकाच प्रतलात असतात. एकाच प्रतलात. इन्सिडेंट रे, नॉर्मल रे, रिफ्लेक्टेड रे, ऑल थ्री लाई इन द सेम प्लेन. एकाच ह्याच्यामध्ये. ह्या काही वेगळीकडे गेल्यात का? हे बघा, हे आरशाचा पृष्ठभाग होता, एकाच प्रतलात असतात. हा, एका प्रतलात. आणि तिसरा नियम आहे, आपत्ती कोन जेवढा असेल तेवढाच परावर्तित कोन असतो. समजा इथं आपत्ती कोन आहे 30, परावर्तित कोन पण असणार आहे 30. समजलं का? कमेंट मध्ये सांगायला. सांग. मॅडमला समजलंय अजून? बाकीचं कोणाला समजलं नाही का? उत्तरा की मॅडमला समजलं? करा ना मग कमेंट समजलं. डाऊट असेल तर डाऊट म्हणून करा. काय समजलं नाही ते सांगा, परत आपण शिकूया. ओके, ते समजलंय ना? चल, कोमल मॅडमलाही समजलंय.
अगोदरच नाही, त्यावेळेस का नाही करायचे मॅडम. अगोदर फक्त प्रकाशाची माहिती होती बघा, एवढी फक्त माहिती होती. काय होतं बघा, प्रकाश हा एक ऊर्जेचे रूप आहे. पहिलं कशाचे? ऊर्जेचे. ऊर्जेचे रूप आहे प्रकाश. त्यानंतर फोटॉन्स हे ऊर्जेची पॉकेट आहे. प्रकाशाला फोटॉन्स मध्ये एक विशेष स्थान आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे स्थायू ते अयांत्रिक आहे. अयांत्रिक प्रकाश काय आहे? अयांत्रिक. त्यानंतर स्थायू, द्रव, वायू आणि निर्वात. निर्वात म्हणजे व्हॅक्युम. व्हॅक्युम ह्याच्यामध्ये ह्याचं स्पीड, वेग स्थायू मध्ये सर्वात कमी. सर्वात कमी म्हणजे समजा स्थायूचं माध्यमावर डिपेंड असतं प्रकाशाच्या लाईटचं जाणं. आणि एखादी भिंत आहे, त्या भिंतीमधून पलीकडे प्रकाश प्रोव्हाइड होतो का? नाही होत. आणि जर थोडस घन असेल, स्थायू म्हणजे घनच बरं का, थोडस घन असेल त्याच्यामधून तो प्रोव्हाइड होऊ शकतो. माध्यम बघून तिथं डिसाइड होतं की प्रकाश कसा आहे. त्याच्यामुळे तो सर्वात कमी. निर्वात सूर्याचे किरण पृथ्वीवर येतात, निर्वात आहे, मोकळे पोकळी आहे. त्याच्यामुळे इथं सर्वात जास्त हवा विरल आहे. हवा विरेल ह्याच्यामध्ये पण हे होते लाईट, प्रकाश जातो, त्याच्यानंतर निर्वातात जातो. तेवढंच आहे. आणि हे निर्वाताचं जे हे दिलेलं आहे तुम्हाला, प्रकाश लाईट ते दिलेलं आहे 1 प्रकाश वर्ष. त्याच्या अगोदर घ्या, जे सर्वात जास्त लाईट किती रिफ्लेक्ट होतो तो दिलेला आहे तुम्हाला 3 गुणवले 10⁸ मीटर. आणि किलोमीटर मध्ये त्याचं नंतर 1 प्रकाश वर्ष, प्रकाश वर्ष 9.4 गुणवले 10⁻15 मीटर. किलोमीटर मध्ये 9.4 गुणवले 10⁻12 किलोमीटर. झालं. समजलं का मॅडम? सांगा बरं कोमल मॅडम. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवलं. ओके, वेलकम मॅडम. ह्याच्यानंतर प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन. प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन. आता बघा, प्रकाशाचे अपवर्तन जे आहे त्याच्यामध्ये काय होतं, माध्यम बदलतो. माध्यम बदलल्यामुळे वेग बदलतो. वेग बदलल्यामुळे दिशा बदलते. दिशा बदलल्यामुळे त्याचा जे कोन आहे ते पण बदलतात. कसं बघा, आता माध्यम बदलते. अगोदर आपण उदाहरण बघूया. उदाहरण दोन्ही दिसतंय ना. इथं आपण काय करतोय, पाणी घेतोय ए आकृतीमध्ये, बी आकृतीमध्ये हे इथं पाण्यामध्ये आणि काच. इकडं बी आकृती घेतोय, इथे घेतोय काच, इथं घेतोय पाणी. पाणी. आता बघा, स्तंभिका काढून घेऊ अगोदर. घेतली. ओके. आता काय होतं, प्रकाश पाण्यामध्ये जात. आपण आपत्ती किरण घेऊया. आला, पाण्यामध्ये आला, बरोबर आहे, आला की नाही? आता काय होतं, हे आपत्ती किरण आले, आपत्ती किरण आले. आता पाणी जे आहे ते घन मध्ये येतं. घन, घन पाणी. विरलामधून घनाकडे जाताना काच कसा होतो, तो काचामध्ये अपवर्तित किरण सॉरी पाणी विरल, विरल 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 मध्ये येतं आणि काच घन मध्ये येतं, घन मध्ये येतं. आता ही ज्या वेळेस हे रिफ्लेक्ट होतं त्यावेळेस त्याची स्पीड कमी होते का? बघा, विरलाकडून घनाकडे जाताना स्तंभिकेत काय होतो, तो दबतो, इकडं दबतो, असा होतो, असा होतो, असा. त्या स्तंभिकेला थोडासा असा होतो, दबतो, दबतो. कशामुळे? कारण त्याची जाताना स्पीड कमी होती.
कमी होते घनकडे जाताना. आपण शिकलो की नाही, स्थायू मध्ये जाताना तो स्पीड कशी असते, कमी असते, घन कमी असतो. हा इथं हा आय असतो. मग हा इकडे स्तंभिकेकडे दबल्यानंतर हा आर कमी होतो की जास्त होतो, सांगा बरं. हे आपाती किरण आहेत, हे परावर्तित किरण मध्ये काय होतं, त्याचं वेग कमी होतो. कळालंय का? बघा, हे तर तुमचा पृष्ठभाग आहे, ही तुमची स्तंभिका आहे. बरोबर, राखे मॅडमला समजलं. काय होतं, इथून ज्यावेळेस रिफ्लेक्ट होतो किरण, येतो खाली आपाती किरण याच्यावर येऊन आदळतो. पाणी संपल्यानंतर त्याला काचाकडे रिफ्लेक्ट व्हायचंय, म्हणजे एखाद्या विरलामधून त्याला घनकडे जायचंय, तर तो काय होतो, स्तंभिकेकडे असा दबतो. त्याची स्पीड कमी होते. स्पीड कमी झाल्यामुळे तो दबतो, वेग कमी होतो. इथं वेग कमी होतो म्हणजे स्पीड कमी होते. सेम इकडं काय होतं, काचामधून ज्या वेळेस ते आपाती किरण इथे पडतात, त्यावेळेस ते पाण्यामध्ये जाताना जास्त रिफ्लेक्ट होतात. इथं काय होतं, घनामधून विरलाकडे जाताना त्याचा वेग वाढतो, दूर जाते इथून. हे काय होतंय, दूर रिफ्लेक्ट होतंय असं. त्याच इथं जे एवढा आय असेल, इथं वाढलेला असेल ना, बरोबर आहे, आर वाढलेला असेल. ज्या ज्या वेळेस स्पीड वाढते त्यावेळेस स्तंभिकेपासून दूर जात, स्तंभिकेपासून दूर जातात. म्हणजेच त्याचे नियम बघा. तुम्हाला आकृती ज्याला समजली त्याला नियम समजतात. काही जणांना नियम समजल्यानंतर आकृती काढता येते. दोन्ही झाले आपल्या. आता आकृती तर घेतली आपण, आता नियम बघू. इथं काय होतं बघा, माध्यम बदलते. पहिल्यांदा माध्यम बदलते. स्थायू द्रव वायू, स्थायूमधून द्रवा जातो, द्रवातून वायू, वायूमधून निर्वात पोकळी किंवा निर्वातातून इकडे तिकडे कोणत्याही माध्यम मध्ये जाते. माध्यम बदलते. माध्यम बदलण्यामुळे वेग बदलतो, वेग बदलतो, वेग बदलतो. बरोबर, वेग बदलल्यामुळे दिशा बदलते, दिशा बदलते. दिशा बदलल्यामुळे जे इन्सिडेंट कोअर आणि रिफ्लेक्टेड होते ते अँगल इक्वल राहत नाही. चेंज इन मीडियम, चेंज इन स्पीड, चेंज इन डायरेक्शन, चेंज इन अँगल. समजलं? अपवर्तन आणि परावर्तन लक्षात कसं ठेवायचं. अपवर्तनामध्ये माध्यम बदलते, परावर्तनामध्ये माध्यम बदलत नाही. वेग बदलतो इकडे तिकडे, वेग बदलत नाही, तसाच राहतो. त्याच्या तिथं दिशा बदलते, इकडं बदलते. परावर्तनामध्ये दिशा बदलत नाही, तिथं अँगल बरोबर असतात, इथं अँगल बरोबर नसतात. समजलं? ह्याचे परिणाम बघा. तुम्हाला परिसर अभ्यास मध्ये प्रश्न आला होता, ताऱ्यांचे लुकलुकणे. ओके, ताऱ्यांचे लुकलुकणे कशामुळे होते, अपवर्तनामुळे. ग्लासमध्ये पेन्सिल ठेवले, येस येस राखी मॅडम, ग्लासमध्ये पेन्सिल ठेवले तर ती तुटल्यासारखी दिसते वाकडी पेन्सिल ठेवल्यानंतर. बरोबर आहे. असे भरपूर उदाहरण. पाण्यामध्ये लिंबू टाकला तर तो आकाराने मोठा दिसतो. बरोबर आहे. तारेचे लुकलुकले आलेला होता म्हणून तुम्हाला घेतला. ऍक्च्युअल मध्ये ते लुकलुकून नसतात, प्रकाशाच्या परावर्तनामध्ये लुकलुकल्यासारखे दिसतात परिणाम मध्ये. आता ह्यांच्यामध्ये एक फॉर्म्युला पण आहे आपल्याला काढायचं असल्यानंतर. फॉर्म्युला पण आहे बघा. माध्यमांच्या अपवर्तना, माध्यमानुसार माध्यमांचं अपवर्तनांक बरोबर प्रकाशाचे निर्वातातील वेग छेदस्थानी प्रकाश माध्यमातील वेग, स्पीड ऑफ लाईट वॅक्युम, स्पीड ऑफ लाईट मीडियम. प्रकाशाचा निर्वातातील दिलेला आहे आपल्याला, तो आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड.
आणि उदाहरणार्थ माध्यम आपण कोणतं पण घेऊ, इथं समजा माध्यम स्थायू, द्रव, वायू कोणतं पण आपण VX करू माध्यमासाठी. आता हे ह्याच्यात कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे माध्यमाच्या अपवर्णात. हा वाढला हा कमी होतो, हा कमी झाला की हा वाढतो, एकमेकांच्या ह्या. समजलं इथपर्यंत? बघा, विरलामध्ये जेवढी लाईटची स्पीड जास्त तेवढं अपवर्तनांक कमी. आता तुम्हाला मी काही पॉइंट लिहून देते म्हणजे तुम्हाला अपवर्तनांक लक्षात येईल. जेवढा प्रकाशाचा वेग जास्त तेवढे अपवर्तन कमी. हं? त्याच्यानंतर जेवढा प्रकाश कमी, प्रकाशाचा वेग कमी तेवढे अपवर्तन जास्त. घन आणि विरल. समजलं? पुढची कन्सेप्ट घ्यायची का? चल, जायचं का पुढच्या कन्सेप्ट कट? सांगा. ओके. ओके. प्रश्नोत्तर घ्यायचे का आपल्याला नंतर? त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. संपूर्ण अंतर्गत परावर्तन. संपूर्ण अंतर्गत परावर्तन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता बघा काय होतं ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये 3 प्रकारे आपल्याला बघता येतं. हे बघा, ही पहिली डायग्राम आहे. पहिली हा पृष्ठभाग आहे, ही आपली स्तंभिका आहे. आणि समजा आपण एखादा घन पदार्थ घेतो. मग जे शिकलोत ना त्याच्याच टाइप मध्येच. मग आपण काय शिकलो, घन पदार्थातून इकडे जर विरल पदार्थाकडे जातोय, विरल पदार्थाकडे, तर त्या वेळेस काय होतं, स्तंभिका घन पासून विरल कडे जाताना दूर जाते. किरण काय होतात, अपवर्तित किरण काय होतात, असे दूर जातात. काय होतात, दूर जातात. दूर जातात. बरोबर. आता हे असं काय होतं, कारण ह्यांच्यामध्ये हा आय आणि इथला आर, हा असा इथं घ्या, नंतर हा इथं घ्या, इथं मनाने घेता येतो का? नाही. हा आय ज्या ज्या वेळेस वाढवायचा, आय वाढवला, हा आता समजा मी इथून आय असा कमी केलाय, इकडं म्हणजे वाढवलाय, असा वाढवलाय. ती एक स्टेज अशी येणार की ह्याला हे पॅरलल होणार, ह्याला हे पॅरलल होणार. बरोबर आहे. पॅरलल झाल्यानंतर इथं काटकोन होतो तयार, तो राहतो आपला 90 डिग्री. बरोबर आहे. एक परावर्तित किरण माध्यम बदलताना आपण जर इकडचा अँगल वाढवत गेलो तर जो रिफ्लेक्टेड होत आहे ती रेस असं एकदा येणार की पृष्ठभागाला परपेंडिक्युलर होणार, म्हणजे सॉरी पॅरलल होणार. त्यानंतर तो अजून जर वाढवला, हा आय अजून जर वाढवला तर एक वेळ अशी येणार, हा अँगल इकडून परावर्तित होणार. परावर्तित होणार.
आता ह्याच्यामध्ये काही बदललंय का नाही हे अंतर्गतच चाललंय. आपण टाकताना अपवर्तित किरण टाकला होता, बाहेर परावर्तित किरण निघला. बाहेर परावर्तित आय वाढवत गेला की एक वेळ अशी येते की पृष्ठभागाला समांतर होते. त्या समांतर ज्या वेळेस होतो त्याला आय सी म्हणजे क्रांतिक कोन, क्रांतिक कोन, क्रिटिकल अँगल असे म्हणतात. आय अजून वाढवलं की संपूर्ण अंतर्गत परावर्तन झालं की क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त जावं लागतं. हा क्रिटिकल अँगल तेव्हा तयार होतो की ज्यावेळेस समांतर होतो. त्याच्या क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त गेलं तर ते परावर्तित मध्ये हे होतात. उदाहरणार्थ वाळवंटाचं जे मृगजळ असतं, मृगजळ, मिरेट, हिरा, प्रकाशीय तंतू, हिरा जो चमकतो ना त्याच्या चमक परावर्तित होतात. हिऱ्याजवळ गेल्यानंतर तो स्वतः असा परावर्तित होतात. किरण इकडून आपाती किरण येतात त्याच्यावर रिफ्लेक्ट होतात, आपाती किरण येतात पण ते अंतर्गत होतो, त्याच्या दुसरीकडे कुठे जात नाही, त्याच्या अंतर्गत होतं. समजलं तुम्हाला? समजले का? एक मॅडमला सांगितले. अजून धनवंती मॅडम, संतोष सर, चव्हाण सर, कोमल मॅडम, मैथिली मॅडम, सांगा समजले का सर्वांना? उज्ज्वला मॅडम समजले का? एकदा सांग बघा. हे आपाती किरण घन आहे, त्याच्यामधून इथे टाकला. हा आपला आय आहे, इथे आय आहे. आता हे घनामधून विरलकडे जाताना तो काय होतो, त्याची स्पीड वाढते, वेग वाढतो. त्यावेळेस तो तंबिकेपासून थोडासा दूर जातो, असं इथं दबला जातो. दूर किंवा दबला जातो, दोन्हीपैकी एक जरी घेतलं तरी का इथं जास्त फरक का पडत नाही, कारण हा जो आय आहे ना आपल्याला नंतर वाढवायचा आहे. वाढवला आपण, समजा इथं वाढवला, ज्यावेळेस इथं वाढवतात त्यावेळेस हा जो आपाती किरण टाकलेला इकडे जो रिफ्लेक्ट झालाय तो थोडासा इकडं जातो, इकडं जातो, इकडं जात 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 हे असं आपण वाढवतच राहतो तिकडून. अशी एक वेळ येते की तिथं तो समांतर होतो. समांतर होतो, समांतर झाल्यानंतर त्याच्यामधला जो स्तंभिकेमधला आणि त्या पृष्ठभागामधला जो अँगल बनतो तो 90 डिग्री सेल्सिअस असतो, काटकोनामध्ये जातो. पुन्हा तो काटकोन तयार झाला म्हणजे क्रिटिकल कोन तयार झाला. त्यानंतर आपण तरी पण आय थोडा वाढवतो. क्रिटिकल कोनानंतर जर आपला आय वाढवला तर आपल्याला हे इथं परावर्तित परावर्तन झालेले मिळते, परावर्तित झालेली किरण मिळते. हे अंतर्गत होतं, त्याच्या वस्तूच्या अंतर्गत. समजलं? समजलं का? चला. ओके. अंतर्गत आहे, त्याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, आय वाढवायचा आहे. अशी एक वेळ येणार आहे की अपवर्तन किरण मधूनच परावर्तित किरण मिळणार आहे. जास्त डोकं लावू नका जर समजत नसेल तर. समजायला एवढं अवघड नाहीये ते, पण जर समजत नसेल तर बघा. प्रकाश, अरे, प्रकाशाचे अपस्करण, अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट. इथं काय होतं बघा, त्याचा शोध न्यूटन यांनी लावलाय. इसॅक न्यूटन.
न्यूटनने. बघा, प्रकाश ऍक्च्युअल मध्ये कसा असतो? प्रकाश ऍक्च्युअल मध्ये कसा असतो? पांढरा असतो, बरोबर आहे? पांढरा. हं? प्रकाशाचे पांढऱ्या प्रकाशाचे 7 घटक मिळतात आपल्याला. 7 घटक रंगामध्ये मिळतात. रंगामध्ये रूपांतर होत रूपांतर होते. त्यालाच काय म्हणायचं? प्रकाशाचे अपस्करण. आता ते 7 रंग कोणते? ताना, पिही, नी, पा, जा. ताना, पिही, नी, पा, जा. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. हो, व्हाईट जॉय. इंग्लिश मध्ये तसं पण लक्षात ठेवू शकतात, उलट व्हाईट जॉय. आणि मराठीमध्ये जाताना पाणी, पिझ्झा असं जरी ठेवायचं असेल तर ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्या तरंग लांबी तुम्ही लक्षात ठेवायच्या. का तर ह्याच्या नंतर जे होतं, काय होतं बघा, नंतर इंग्लिश मध्ये ठेवला तर सोपं जातं, मराठीमध्ये ठेवलं तरी पण सोपं जातं. तुमच्या हिशोबानुसार, ते तुमच्यावर डिपेंड आहे. हा अपराजित किरण येतो लोलक मध्ये. लोलक हा व्हाईट रेज आहे, व्हाईट, पांढरा प्रकाश. पांढरा प्रकाश हा इथं येतो. आणि इथं काय होतो, एक त्याला अडथळा किंवा त्याचं परावर्तन होण्यासाठी, किंवा तिथे रिफ्लेक्ट होतो तिथून, अशा जागी रिफ्लेक्ट होतो की त्याच्यामधून, त्या पांढऱ्या प्रकाशामधून 7 कलर बाहेर होते. त्याचे अपस्मरण होतं आणि किती कलर निघतात बाहेर? 7. 7 कलर बाहेर. 7 इथं रिफ्लेक्ट होतात. ते कशाला तरी आपलं त्याच्यानंतर विखुरणे एक संकल्पना आहे, एक अडथळा येतो किंवा तिथे एक रिफ्लेक्शन होतं, त्याचं वातावरणाशी संबंध येतो, असं काहीतरी होतं, जिथे काय होतं ते रिफ्लेक्ट होऊन त्या पांढऱ्या रंगाचे 7 रंग बाहेर पडतात, जे की डिस्परेशन, प्रकाशाचे अपस्करण मध्ये येतं. त्याच्यामध्ये बाहेर निघतो तुम्हाला तांबडा म्हणजेच लाल, नारंगी ऑरेंज, त्याच्यानंतर पिवळा येल्लो, हिरवा ग्रीन, निळा ब्ल्यू, त्याच्यानंतर पारवा इंडिगो, आणि जांभळा व्हायलेट. आता ह्याच्यामध्ये तरंग लांबी जो आहे ती रेडची मॅक्झिमम आहे. सगळ्यात जास्त तरंग लांबी लॅम्बडा 700 नॅनोमीटर. 700 नॅनोमीटर. आणि जांभळ्याची मॅक्झिमम किंवा मिनिमम कोणतीही धरू शकता तुम्ही, ती 400 नॅनोमीटर आहे. हा इंद्रधनुष्य आहे. हा इंद्रधनुष्य जो की आपल्याला पाऊस पडल्यानंतर दिसतो, तो इंद्रधनुष्य आहे. याचा उतरत्या क्रमाने तरंग लांबी जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर उतरत्या क्रमाने, किंवा तुम्ही कसंही लक्षात ठेवा, फक्त ह्या लाल आणि जांभळ्याची तरंग लांबी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायची? तर लाल आणि जांभळ्याची तरंग लांबी लक्षात ठेवायची. तरंग लांबी ह्याच्यामध्येच तुम्हाला हे समजलंय. पुढचं घेतलं, इथं आपला चॅप्टर संपतोय. पुढचं एक छोटासा पॉइंट आहे, प्रकाशाचे विकिरण. तो संपला की आपल्याला प्रश्न उत्तराला सुरुवात करायची. समजलं? समज. प्रकाशाचे विकिरण
विकिरण, स्कॅटरिंग, लाईट ऑफ स्कॅटरिंग, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ओके. आता प्रकाशाचे विकिरण म्हणजेच काय? विखुरणे. विखुरणे. सी व्ही रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 ला विकिरणाचा शोध लावला. यांनी वेगवेगळ्या त्याच्यावर संशोधन केलं. त्यावेळेस त्यांना भारत हा दिवस विज्ञान दिवस म्हणून पण हे केलं जातं. त्यांना नोबेल प्राइज मिळालं. विज्ञान दिवस, विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये, विज्ञान दिवस. आता काय होतं, समजा एखादा पांढरा प्रकाश होतो, पांढरा प्रकाश येतो, इथं त्याला काहीतरी अडथळा, हवेतील कोणताही पार्टिकल, म्हणजे अडथळाच घेऊ आपण, तर कोणताही पार्टिकल येतो, धूळ म्हणा, डस्ट पार्टिकल, कोणताही हवामध्ये काहीही पार्टिकल आल्यानंतर, हा रमण इफेक्ट, बरोबर साधना. त्यावेळेस काय होतं, हे प्रकाशाचे परावर्तित कण असे बाहेर पडतात, बाहेर पडतात. हे तेच आहे जे की आपण इंद्रधनुष्यामध्ये बघितले आहे. तेच रिफ्लेक्ट होतात, विखुरणे. सगळ्यात जास्त विखरलेला कलर जो असतो तो निळा, निळा असतो. त्याच्यामुळे आपल्याला आभाळाचा रंग निळा दिसतो, समुद्राचं पाणी निळा, आणि ज्यावेळेस सूर्य उदय आणि सूर्यास्त होतो तो तांबडा. जे पार्टिकल, जे अडथळे येते त्याच्यानुसार जो कलर रिफ्लेक्ट होतो त्यानुसार हे होतं. बरोबर आहे. वेगवेगळं आहे. इथं आपला चॅप्टर संपलाय. आपल्याला नंतर प्रश्न उत्तर घ्यायचे आहेत. तुम्हाला हे सगळं समजलंय का? घ्यायचे का प्रश्न उत्तर? येस तर नो? घ्यायची? ओ, रेकॉर्डिंग स्टॉप करू. 1 मिनिट ब्रेक घेते आणि रेकॉर्डिंग